का सागर है, तू प्यार का सागर है। तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक बूंद के प्यासे हम। लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, चले जाएंगे जहाँ से हम। तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी निसर्गाशी, समाजाशी आणि शिक्षणाशी म्हणून, आणि त्यांचा जन्म हा आदिवासी भागात झाला होता म्हणून याच्यामध्ये असे हा निसर्ग येऊ शकतो। ते आदिवासी समाजाचे होते म्हणून त्याचा समाज सुद्धा येऊ शकतो। आणि त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या हद्दींवरती आहेत 0.40102। आणि या ठिकाणी इंग्रजी या विषयाचं कथाकार्य मी तयार केलेलं आहे, आम्ही तयार केलं आहे। तर बघा, इंग्रजी विषयाचा डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला जो घटक मला घ्यायचा आहे वर्गासाठी, त्यासाठी पान नंबर 56 ऑन पेज 56 बनाना डिलाइट म्हणून एक घटक घेतला आहे छोटासा। त्याचा आशय म्हणजे निवडला आहे ऑक्युपेशन या संदर्भामध्ये, म्हणजे व्यवसाय क्षेत्राशी संबंधित। आणि आपला जो जळगाव जिल्हा आहे हा केळ्याशी म्हणजे केळी या पिकाशी तर या डिसेंबर महिन्यामध्ये इयत्ता दुसरीसाठी जो पाठ आहे तो येतो हिवाळा, ही कविता आहे। आणि या हिवाळा कवितेमध्ये जे आपल्याला आशय सांगितलेले आहे त्या आशयांपैकी ऋतू हा आशय त्यामध्ये येतो। त्यासाठी भाषा विषयासाठी 2.1.1 आणि 2.1.6 अशा साध्य होत आहेत। आणि आधारे ज्या शिक्षक निर्देशित सत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला माझे जग आणि परिसर हा जो घटक आहे तर त्या घटकामध्ये त्या विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत त्याचं कुटुंब, त्याचं जे दैनंदिन जीवनातील फळं फुलं या गोष्टी आपल्याला त्या पाठामध्ये आहे। आणि पूर्ण एक पाठ आठवड्यामध्ये घ्यायचं आहे, तुम्हाला एक पेज पूर्ण आठवड्यात घ्यायचं आहे। त्या माध्यमातून या नियोजनाचा नक्कीच उपयोग ठरणार आहे। तर शिक्षक निर्देशित सत्रामध्ये ते काय करणार आहेत, शिक्षक विविध प्राण्यांचे चित्र दाखवणार आहेत आणि त्याला प्रश्न विचारणार आहेत, कुटुंबाची माहिती कर ले इतना तू यकीन तुझे हो
तुझे हो